एक म्हणजे मित्रांनो, जेव्हा पण आपण ज्योतिर्लिंग प्लॅन करतो ना तेव्हा तो होत नाही बघा. अचानक भयानक म्हणजे म्हणजे जेव्हा म्हणजे शिवजींचा बुलावा येतो ना तेव्हाच हे होतं. मी ही गोष्ट आजमावली आहे. म्हणजे आमच्या ना लाईफमध्ये ना फर्स्ट टाइम म्हणजे माझ्यासोबत असं होतं की हे ज्योतिर्लिंग करतोय मी. मी कधीच म्हणजे कधीच मी असं स्वप्न नाही बघितलं की मी ज्योतिर्लिंगचं दर्शन करेन. अँड देन त्याच्यानंतर हिच्यासोबत आत्ता ऑलमोस्ट 6 ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेत. आता अजून 6 कधी होतील कधी नाही ते पण माहीत नाही. ह्या महिन्यात पण होऊ शकतात, त्याच्यानंतर पण होऊ शकतात आणि देन त्याच्यानंतर पण होऊ शकतात, कधी पण होऊ शकतं बघा. सो हॅलो नमस्ते सुस्वागतम, दिस इज योर प्रफुल्ल तांबे. वेलकम टू माय चॅनल प्रफुल्ल ब्लॉग्स. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो इथे तो अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थ कुंड. सो आता आम्ही इथे पोहोचलो. हे आजचं आमचं थर्ड डेस्टिनेशन, चौथं पॉईंट आहे. तर आता मी आतमध्ये जातोय आणि मस्तपैकी जे ह्या जागेची गोष्ट ऐकली ती आता बघायला जातं. अँड देन त्याच्यानंतर थोडीशी माहिती तुम्हाला पण देतो आणि थोडीशी माहिती आमच्याकडे आहे ती आम्ही अजून गेन करतो. ठीक आहे, आता आम्ही जातोय. आमच्या बाई आहेत. बाई तुम्ही दिसत नाही ब्लॉग मध्ये. आहे नवीन ब्लॉग शूट करतो मी आता. म्हणजे आपला जो आज सकाळपासून जो ब्लॉग चालू आहे ना तो खूप मोठा होईल, म्हणून मी आता जस्ट नवीन ब्लॉग स्टार्ट करतोय. म्हणजे 2 पार्टमध्ये, एक आधी एक आता. ठीक आहे, आता मी जातोय आणि बघतोय. बघूया ना सगळा. मग या आमच्यासोबत. हे जे आहे ना याची कहाणी म्हणजे याची गोष्ट खूप मस्त आहे. ते ऐकायला ना एवढं मजा येणार आणि मला सांगायला पण खूप मस्त वाटणार आहे. आणि ह्याचं बघा, हा एंट्रन्स गेट आहे. ह्याचं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थ कुंड असं नाव आहे. हे बघा, हे असं आहे म्हणजे कुंड आहे. 1 2 3 4. हे काय आहे? देव मंदिर आहे का याच्यामध्ये? पाणी ना पवित्र असं मानतात. म्हणजे पाण्याचं स्पर्श, पाण्यामध्ये हात टाकून थोडंसं आपल्या अंगावरती. हा, सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आता एक स्टोरी सांगतोय. म्हणजे नक्की ऐका ही गोष्ट आणि ही स्टोरी नक्की ऐका तुम्ही. की ही जी जागा आहे म्हणजे हे जे घुसणेश्वर ज्योतिर्लिंग आहे ते काय आहे आणि कशाबद्दल ते बनवलं ते ह्या जागेवरती येऊन समजतं. म्हणजे इथे ना ती घुष्णा म्हणून राहायची. म्हणजे हे तिचं स्थान होतं. तर तिचं जन्मस्थान म्हणून हे आहे. आणि ती हा म्हणजे ह्याच गावची आहे आणि तिचं मे बी जन्मस्थान हे गाव आहे. आणि इथे ना ती कृष्णा नावाची जी शिवभक्त होती ना ती इथे नेहमी पूजा करायची. 108 शिवलिंगची पूजा करायची अँड देन त्याच्यानंतर ती सोडायची. सो तर ही गोष्ट अशी आहे की एक देवगिरी पर्वत आहे. म्हणजे इथेच कुठेतरी देवगिरी पर्वत आहे. तिथे ना एक सुदामा नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि त्याची पत्नी सुदया, असे 2 जण राहत होते. आणि त्याची बहीण घुष्मा ही एक होती. अँड म्हणजे अशी त्यांची स्टोरी सांगण्यात आली की सुदामा आणि सुदयामध्ये संतान प्राप्ती नसते. म्हणजे त्यांना मुलगा होणार नसतो. म्हणून ती जी ब्राह्मणाची पत्नी होती ती सुदामाला सांगते की तू घुष्णासोबत लग्न कर. मग घुष्मा आणि सुदया नावाचा जो ब्राह्मण आहे त्या दोघांचं लग्न होऊन देन त्यांना मुलगा प्राप्त होतो. आणि त्याच्यानंतर ते लोकांचं खूप मस्त चाललेलं असतं. मग ती एके दिवशी असं होतं की जी सुदया नावाची जी बाई आहे आणि त्यांची पत्नी होती ती घुष्णाच्या मुलाला मारते अँड देन त्याच्यानंतर इथे टाकते है ना. अँड देन त्याच्यानंतर इथे टाकते. हे जे आहे ना हे इथे टाकून देते, ह्या पाण्यामध्येच टाकते. आणि त्याच्यानंतर ही जी स्टोरी जे बनलं ना म्हणजे घुष्णेश्वर जे बनलं ना ते इथे येऊन बनलं. त्याच्यानंतर सीन असं होतं की तिला ना घुष्णाला माहीत असं की तिच्या मुलाचा हे झालं. म्हणजे तिच्या मुलीला मारण्यात आलं. कोणी पण ते पण समजलं की सुदयाने तिच्या मुलीला मारून टाकलं म्हणून. बट ही गोष्ट तिला समजतात तरी पण ती लक्ष देत नाही. ती नेहमीप्रमाणे येते आणि तिच्या 108 शिवलिंगची पूजा करते जसं की तिला माहीतच नाही ही गोष्ट. आणि त्याच्यानंतर मग ती गोष्ट होते गुरुजींकडे असं वरदान मागते की माझ्या मुलीला तुम्ही जिवंत करा. आणि जी सुदया नावाची जी बाई असते, जी ब्राह्मणाची बाई असते, तिने वध केलेला असतो तिच्या मुलाचा.
मग ती शिवजींकडे तर क्षमा मागते की तिच्यासाठी की तिला माफ करा. आणि त्याच्यानंतर तिचा मुलगा जो इथे घोषणा बोलते शिवजींना की तुम्ही माझ्या पुत्राला जीवित करा. तर मग त्याच्यानंतर तिचा पुत्र जिवंत होता. त्यामुळे ह्या जागेला शिवालय तीर्थकुंड म्हणतात आणि घृष्णाच्या नावामुळे घृष्णेश्वर नाव दिलंय असं. तर ही छोटीशी स्टोरी आहे. ती आम्ही दोघांनी हाफ सांगितली. सांगताना मी पण सांगू शकतो, ही पण सांगू शकतो, बट आमच्या दोघांकडनं इन्फॉर्मेशन आली पाहिजे आणि मस्तपैकी है ना. पण मला एक गोष्ट सांगायची आहे, जर तुम्ही कुठे एक्सप्लोअर करताय किंवा तुम्ही ज्योतिर्लिंग करताय किंवा कुठची पण गोष्ट फिरताय तर थोडीशी इन्फॉर्मेशन घेणं, तिथल्या लोकांसोबत बोलून किंवा इंटरनेटवर गुगलवर कुठे पण सगळीकडे माहिती अवेलेबल आहे. थोड्याशा गोष्टी तुम्हाला पण माहीत असल्या पाहिजे. आजकालची पिढी कुठच्या पण गोष्टी असतील किंवा कुठची पण प्लेस असेल ॲज अ वेकेशन ट्रिप म्हणून जातात, तिथे जाऊन फोटोज काढतात, पण ह्याला फिरणं नाही बोलत. ॲक्च्युली त्या गोष्टी म्हणजे त्या जागेबद्दल जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी जरी माहीत असतील की कशामुळे बनलंय ज्योतिर्लिंग किंवा या ज्योतिर्लिंग कितवं आहे किंवा ही जागा किती सालात बनली आहे, एवढ्या तर गोष्टी बेसिक गुगलवर पण आहेत. तर माझं एवढंच आहे की जिथे पण जाल तिथे थोडीशी जरी इन्फॉर्मेशन घ्या, त्या गोष्टी नीट समजून घ्या आणि मग एक्सप्लोअर करा. मग एक्सप्लोअर करताना जेव्हा आपण जातो ना तेव्हा तिथल्या जागेची एक नवीन एक्साइटमेंट असते की हां इथे हे झालंय, हां इथे ते झालंय, हे शिवलिंग असं आहे, हे शिवलिंग तसं आहे, हे आपल्याला माहीत असतं. त्यामुळे ते बघण्यासाठी किंवा त्या गोष्टी कशा आहेत तिथे ती जागा एक्सप्लोअर करायला आपल्याला अजून मज्जा येते. वा 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 वा, काय मस्त. सो तर ही गोष्ट ना आम्ही दोघांनी पण सांगितली आणि आमच्या दोघांना पण ह्या गोष्टीबद्दल माहीत नव्हतं आधी की एक्झॅक्ट काय आहे आणि एक्झॅक्ट काय नाही तिथे. तर आम्ही जस्ट असं इन्फॉर्मेशन काढलं आणि आलो इथे की आता मी जातोय. आणि एक म्हणजे मित्रांनो, जेव्हा पण आपण ज्योतिर्लिंग प्लॅन करतो ना तेव्हा तो होत नाही बघा. अचानक भयानक म्हणजे जेव्हा शिवजींचा बुलावा येतो ना तेव्हाच हे होतं. मी ही गोष्ट आजमावली आहे. म्हणजे आमच्या ना लाईफमध्ये ना फर्स्ट टाइम म्हणजे माझ्यासोबत असं होतं की हे ज्योतिर्लिंग करतोय मी कधीच मी असं स्वप्न नाही बघितलं का मी ज्योतिर्लिंगचं दर्शन करेल. अँड देन त्याच्यानंतर इथे असं आहे ना की लिंगाला हात लावायला भेटतं ना, मी फर्स्ट टाइम लाईफमध्ये. वाव, मस्त. तर सांगायचं म्हणजे हेच की अनएक्सपेक्टेड मुवमेंट आहेत. जसं गोष्टी माहीत पण नव्हतं की ज्योतिर्लिंग कम्प्लीट होतील, कसं होईल कसं नाही. हे अनएक्सपेक्टेड मुवमेंट आहे. ही गोष्ट आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही आज इथे येणार आहे. अचानक भयानकमध्ये आमच्या दोघांच्या पण मनात आलं आहे ना. जसं आम्ही केदारनाथला जाऊन आलो, केदारनाथचा पण अचानक प्लॅन होता. आता आम्ही इथे येण्याचं रिझन आम्हाला माहीत नव्हतं आम्ही येणार आहे की नाही येणार आहे. बट थर्सडेला माझ्या मनामध्ये आलं आणि आमच्या बाईंच्या पण मनामध्ये आलं की जाऊया का आपण. तर बाई सांगे नंतर काय तिच्या मनामध्ये होतं की तिला काय यायचं होतं आणि मला घेऊन आलं. तर मी असं बोलत होती की आम्ही खूप दिवस झाले राईडला नाही गेलो, तर आमचा प्लॅन होता की एक मस्त राईड करूया 2-3 दिवस. कुठची राईड? बाईक राईड. बाईक राईड कारण ह्या यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर आम्ही एकही राईड नाही केली. इवन म्हणजे केदारनाथला आम्ही लास्ट मेमध्ये गेलेलो, आत्ता हा 2025चा रिसेंटली मे. त्याच्यानंतर आम्ही एकही राईड नाही केले. 2024मध्ये आम्ही खूप सारे राईड केले. ॲज अ रायडर म्हणून या वर्षामध्ये आम्हाला एकतरी राईड करायची होती, पण ते काय पॉसिबल होत नाही गाईज, सॉरी. पण आत्ता आम्ही राईडला जाणार होतो, पण त्याच्यानंतर काहीतरी इश्यूमुळे बाईकच्या सर्व्हिसमुळे काहीतरी इश्यू झाला. तर आम्ही बोललो कुठे जायचं, तर आमच्या असं मनात आलं की घृष्णेश्वर जाऊया का. तर आम्ही बोललो की जाऊ शकतो, ऑफिसला सुट्टी घेऊन तर जाऊ शकतो. आणि गाईज ऑफिस काम सगळ्या गोष्टी होतच राहतात. आपलं एक्सप्लोअर करणं कधी थांबवू नका. तुम्ही जे काय करताय ते खूप मोठं आहे. या लाईफमध्ये कधी काय होईल, कुठचीच गोष्ट कधी होईल ते कधीच सांगू नाही शकत. पण कधीच काय होईल हे समजणार पण नाही. सो एक्सप्लोअर करणं, ट्रॅव्हल करणं कधीच थांबवू नका. सो मला बोलायचं असं होतं की हा अचानक भयानक प्लॅन झालाय की जायचंय घृष्णेश्वर म्हणून. आणि आमचे जेवढे पण प्लॅन झाले ज्योतिर्लिंगचे सगळे अनप्लॅन्ड आहेत. असं नाही आहे की निघायचंय उद्या जायचंय हे करायचं ते करायचं असेच झाले.
आणि ज्योतिर्लिंग ही अशी गोष्ट आहे ना की जोपर्यंत तुम्हाला बुलावा येत नाही तोपर्यंत तुमचे पाय पोचत नाही, पण जेव्हा येतं ना तेव्हा बाकीच्या गोष्टींचा विचार नका करू, बॅग घ्या आणि निघा, तरच सक्सेसफुल होतात ज्योतिर्लिंग आणि दर्शन पण सक्सेसफुली होतं. नाही तर खूप ठिकाणी असं होतं की कामाच्या ह्याच्यामुळे नाही नाही ऑफिसला जायचं, नेक्स्ट टाइम येईल दर्शनला, असं करायचं नाही. जेव्हा आपल्याला वाटतं की हा बाबा इथे जायचंय, कुठच्या ज्योतिर्लिंगला जायचंय, जा, बघा, मस्त मजा करा आणि दर्शन घेऊन या, तरच सक्सेसफुली होईल. जेव्हा पण मी आजमावलं तेव्हा ना, जेव्हा पण आपण प्लॅन करतो ना तेव्हा कुठचीच गोष्ट होत नाही. म्हणजे महादेवांची कुठचीच गोष्ट होत नाही. एक असा अनप्लॅन्ड असतो ना तेव्हा ती गोष्ट होते. आता घुसणेश्वरचं आम्हाला माहीतच नव्हतं की जायचं आहे की नाही. ही बाई बोलली की जाऊया म्हणून. मी बघा जाऊया, अचानक भयानकमध्ये आम्हाला तर माहीत पण नाही एक्झॅक्ट तिकडची माहिती आणि त्याच्याबद्दलचं कसं जायचं कसं नाही. ह्या बाईच्या मनात कधी पण येतं कधी पण जायचं, बट येतं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आलं पाहिजे. ट्रॅव्हल तर आम्ही करतो, असं नाही की नाही करत ट्रॅव्हल, बट जे ज्योतिर्लिंगची गोष्ट खूप मोठी आहे माझ्यासाठी. तुम्हाला माहीत नाही तुमच्यासाठी आहे की नाही, पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि हिच्यासोबत आत्ता ऑलमोस्ट 6 ज्योतिर्लिंग कंप्लीट झालेत. आता अजून 6 कधी होतील कधी नाही ते पण माहीत नाही. ह्या महिन्यात पण होऊ शकतात, त्याच्यानंतर पण होऊ शकतात आणि देन त्याच्यानंतर पण होऊ शकतात, कधी पण होऊ शकतात. बघा जेव्हा ऐक, जेव्हा पण होतील तेव्हा होतील, पण आता ऑलमोस्ट 3 ज्योतिर्लिंग ना आमचे फटाफट झाले. त्याच्यानंतर म्हणजे एक थॉट सांगतो तुम्हाला. आम्ही ना जसं ही बोलली आता, जसं ही सांगत होती की आम्ही रायडिंग करतो, आम्ही बाईक राईड करतो. हा मित्रांनो, आम्ही बाईक राईड करतो, खूप मोठ्या मोठ्या राईड्स आम्ही केल्यात आहेत, असं नाही की नाही केल्यात. म्हणजे जसं एक एक मुलगा बाईक घेऊन कुठे पण जाऊ शकतो तसं आम्ही पण जातो. आणि जातो म्हणजे जातोच, कधी पण जातो. पण अचानक ह्याच्या आधी आम्ही कधी ते ऐक ना, व्लॉग थांब नाही ना. केलंय. तर आम्ही जातोच मस्तपैकी आणि नेहमी बाईकनी हे जा ते जा, असं नाही की नाही जात. पण ज्योतिर्लिंग कधी नव्हतं. जस्ट त्याची एक गोष्ट सांगतो. सडन ना आमच्या मनामध्ये पण नव्हतं की आम्ही लाईफमध्ये कधी ज्योतिर्लिंगचं दर्शन करू. जस्ट हिच्या ऑफिसमध्ये हिची फ्रेंड बोलली, एकदा असं हिची फ्रेंड बोलली, तू कधी ज्योतिर्लिंगचं दर्शन केलंस काय? तर हिने काय आन्सर दिला असेल सांग? नाही, मला नाही माहिती का असतं. काय म्हणजे मोस्टली लोकांना केदारनाथ, सोमनाथ, नागेश्वर जे मोठे मोठे ज्योतिर्लिंग आहेत तेवढेच माहित आहेत सगळ्यांना. जे महाराष्ट्रामध्ये आहेत तेवढेच माहित आहेत ज्योतिर्लिंग. इवन केदारनाथचं माहित आहे मी ते सगळ्यांना. नाही बोलत आहे, मी बोलत ज्योतिर्लिंगची स्टार्टिंग कुठनं झाली. तर मी सांगत होतो, तू तर बाई माझ्यापेक्षा अनएक्सपेक्टेड. माझे मग किती वाटते? तर मी सांगत होतो हिच्या ऑफिसमध्ये हिची एक अशी गोष्ट मी आहे. सांगते. आता मी सांगतो. सर मी असं सांगत होतो की हिच्या ऑफिसमध्ये एक फ्रेंड होती आधीच्या ऑफिसमध्ये, तिने असं हिला सांगितलं होतं की तू कधी लाईफमध्ये ना कुठे जा या नको जाऊ, बट ज्योतिर्लिंगचं दर्शन कर. तेव्हापासून जी आमच्यामध्ये चोळ बसली ना ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यायची, ती अजून आहे बा. म्हणजे थँक्यू निकिता. बोल थँक्यू बोल. थँक्यू निकिता. थँक्यू. ए निकिता तुझी फ्रेंड बा अशी थँक्यू बघतो तुला, असं बा बघून घेईला. सो तर तेव्हापासून जी चूळ बसली ना ज्योतिर्लिंग जायची, आणि मे बी लाईफमध्ये फर्स्ट टाइम केलं तर सेकंड टाइम पण करणं भाग आहे. म्हणजे पुढे जाऊन आम्ही नेक्स्ट टाइम येऊ शकतो इथे. म्हणजे आमची मुलं विगा झाली ना तेव्हा तेच बोलणार होते मी, आमच्या पोरांना घेऊन आमच्या येऊ. मुलांना घेऊन येऊ आम्ही. हा सो तर आम्ही बोलत होतो खूप गोष्टी आहेत, म्हणजे आमच्या मनामध्ये खूप भरमसाठ आहे. ते आम्ही सांगतो मध्ये मध्ये, असं ब्लॉग असं ना, ब्लॉग मध्ये बोलायला मज्जा येते. आणि माहित नाही तुम्हाला आवडतं की नाही आवडत, बट आम्हाला ना ती गोष्ट सांगताना आणि नंतर जेव्हा आम्ही ब्लॉग एडिट करतो ना तेव्हा किती मस्त वाटतं. आम्हाला एवढी इन्फॉर्मेशन आहे आमच्याकडे, एवढं बोलायला काय काय गोष्टी आहेत. सो मस्त आहे. आणि मित्रांनो ब्लॉग आम्ही तुम्हाला आवडत असेल नाही आवडत माहित नाही, बट ज्यांना पण आवडत असेल त्यांना असं वाटत हे दोघे किती बकबक करतात आणि किती बोलतात, बट का आमच्याकडे तेवढा नॉलेज आहे, गोष्टींचा एक्सपिरियन्स आहे म्हणून आम्ही बोलतो. कारण का मित्रांनो सर्वांना प्रत्येक गोष्टीचा एक्सपिरियन्स असतो. जे तुमच्यासोबत होतं त्या गोष्टींमध्ये तुम्ही खूप काही बोलू शकता. जसं ही बघा, लाईफ मध्ये एक्सपिरियन्स घेणं खूप महत्वाचं असतं. चुका होतात ना असं नाही, चुका सुधारा, पुढे जा, मूव ऑन करा. गोष्टी जर चुकलेच नाही तर पुढे तुम्ही त्या गोष्टीला इम्प्रूव्ह नाही करू शकत. तो चुका पण करा आणि स्वतःच सुधारा आणि पुढे पण तुम्हालाच जायचं.
सो या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही खूप मेहनत करतो, खूप ट्रॅव्हल करतो तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही फिरतोय. इवन आम्ही स्वतः फिरायचो आधी, असं नाही की आम्ही ट्रॅव्हल नाही केलं आणि आता आम्ही युट्यूब चॅनल चालू केलं. ह्याच्या आधी पण आम्ही खूप फिरलोय, ह्याच्या आधी पण आम्ही खूप ट्रॅव्हल केलंय, पण तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की आम्ही बोलू शकतो का, अशा प्रकारे व्लॉग हा, करू ते शकतो पण का, आहे. माणसांमध्ये बोलू शकतो का. फोटोज वगैरे तर नॉर्मल आहे, रील्स वगैरे पण सगळेच करतात, पण व्लॉगिंग करणं, हे जेव्हा व्लॉग करतो ना त्या माणसाला समजतं की एवढ्या सगळ्या क्राऊडमध्ये बोलणं किती डिफिकल्ट Difficult असतं आहे आणि bro. कॉन्शियसनेस किती असतो. त्यामुळे जर तुम्ही ट्रॅव्हल करताना तुम्हाला असं वाटतं की आपण पण ब्लॉगिंग चालू केलं पाहिजे, तर बिंदास करा. स्टार्टिंगला भीती वाटेल की आपल्याकडे कोणतरी बघतंय किंवा आपल्याकडे ही लोक आपल्याबद्दल काय बोलतील, ती लोक आपल्याबद्दल काय बोलतील, पण ह्याचा विचार नका करू. बोलणारे बोलणारच आहेत, ते असे पण बोलतात तसे पण बोलतात. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे खूप महत्वाचं. जर तुम्हाला आवडत असेल गोष्ट तर बिंदास करा. आम्ही पण चालू केलंय तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. बस, थँक्यू. सबस्क्राईब करा. सो हा ब्लॉग किती मोठा होईल का होईल माहित नाही, बनवत जाईन. जेवढे पण पार्ट बनतील तेवढे पार्ट बनवेन. मे बी 10-10 मिनिटाचा बनवणार मी हा पार्ट. आणि हे जे आम्ही बाहेर घरातनं का निघालो की आम्हाला ट्रॅव्हल करायचं होतं, खूप सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी बोलायच्या होत्या. आणि बघा आता इथेच जेव्हा पोहोचलो तेव्हा एवढं आम्ही बघबग केली, किती बघबग केली बघा मित्रांनो. बघा आमच्या बाई पण बोलतात, मे बी आता ही जर माझ्या ब्लॉग मध्ये एवढं बोलते ना, ही पण थोड्या दिवसांनी थोड्या महिन्यांनी ही पण ब्लॉग चालू करू शकते. आणि मी माझ्या मित्रांना सांगतो, बनवा भाई, बनवा बनवा, सर्वांनी बनवा, असं नाही कोणी नका बनवू. कोणी आता माझा अजून एक मित्र तो पण बनवतो. मस्त वाटतं की आम्ही मस्त मस्त बनवतो. तो बनवतो, तो त्याची लाईफ दाखवतो, मी माझी लाईफ दाखवतो. मी ट्रॅव्हल करतो, तो दुसऱ्या गोष्टी दाखवतो. प्रत्येकाने प्रत्येकाच्या लाईफमध्ये जे चालतं ते दाखवा, असं नाही की नको. आता आम्ही जस्ट फिटनेस चॅलेंज पण करतो 30 डेजचा, तर ते पण आम्ही दाखवतो. मला आवडतं ब्लॉग बनवायला, तर मी ते दाखवतो, ते शूट करतोय ना, त्याच्यामध्ये मजा येते ना. आणि भाई फर्स्ट टाइम मी असं ब्लॉग शूट केलं की धावतोय वगैरे आणि त्याच्यात दमतोय, काय काय होतं ते सर्व दाखवतो ब्लॉग मध्ये. मस्त वाटतं. म्हणजे खूप जण बोलतात की काय बनवतो, कशासाठी बनवतो. म्हणजे मज्जा येते बनवायला म्हणून मी बनवतो. आणि ज्या गोष्टीमध्ये मज्जा येते ते गोष्ट ठेवायची चालू. जातो हे पाणी ना, पवित्र पाणी असं समजलं जातं. त्या पाण्यामध्ये थोडंसं हात टाकतो, थोडं शिंपडतो स्वतःवरती. जे काय वाईट गोष्टी आहेत ते सर्व नष्ट होते आमच्या आयुष्यामधनं. आम्हाला सर्व नीट करायचं आणि नीट राहायचं आहे. आमच्या खूप मोठ्या गोष्टी आहेत, खूप मोठे गोल्स लाईफमध्ये पुढे जाऊन ते सर्व कम्प्लीट करायचं आहेत. आमची बाई आणि मी एक दिवस खूप मोठं होणार आहे, ते पण बघायचं. खूप मोठं होताना आमच्या दोघांना बघायचं आहे. तर जेवढ्या लोकांची पण नजर असेल आमच्या दोघांवरती ती वाहून जाऊ दे. आणि तुम्हाला माहिती आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे असं ज्योतिर्लिंग आहे तिथे जेवढे वाईट गोष्टी आहेत, जेवढ्या वाईट गोष्टी होणार असतील ते सर्व इथे संपतं. म्हणजे ते त्या गोष्टींना इथे अंत आहे. म्हणजे ह्याच्या पुढे कधी तुमच्याकडे येणार नाही. तर म्हणायचं हेच आहे की जे पण वाईट होणार असेल ते होऊ दे एकदाच, आणि इथेच निटसूट म्हणजे इथेच जाऊ दे ते वाहून. ह्याच्या पुढे नको आणि ह्याच्या पुढे नको असू दे, है ना. सो हे बघा बाई आमच्या बसल्या तिथे आणि पाण्यामध्ये मासे आहेत, है ना. पाण्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत बघा. हे बघा छोटे छोटे मासे आहेत पाण्यामध्ये. मासे 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 मासे. सो हॅलो सो मित्रांनो, हा आजचा आमचा पॉइंट नंबर 3. आजचा आमचा पॉइंट नंबर 3 म्हणजे 4थं नाही पॉइंट. सो मित्रांनो आज हे काय यांच्या ना वेगवेगळी गोष्ट. आता जसं केदारनाथचं आहे, इकडचं आहे, इकडचं. आता आम्ही आलो जे घृष्णेश्वर. तर घृष्णेश्वरची गोष्ट अशी आहे ना की इथे ना, तू सांगशील? तू सांग. नाही तू सांग. ठीक आहे, माईक काढू. आणि या जागेची स्टोरी काय, तर मी तेच सांगत होतो. बघ मी दिसतोय कधी दिसतोय ना. तर ना म्हणजे ह्या जागेची अशी माहिती. हे 12 तू तर बाई माझ्यापेक्षा. सो तर मी